नमस्कार. मी प्राध्यापिका सौ अंजली अमोल रत्नाकर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालय विटा येथे कार्यरत आहे. प्रथमतः मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय श्री डॉक्टर सलगर सर व त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. या TT मार्गदर्शनातील माझ्याकडे जो विषय आहे तो बालमानसशास्त्र या विषयातील विकासाची विविध अंगे या उपघटकाचं मी अध्यापन करणार आहे. आता विकासाचे विविध अवस्था किंवा टप्पे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे पडतात. पहिला जो टप्पा आहे तो ही जी अवस्था आहे ती गर्भधारणेपासून जन्मापर्यंतची अवस्था आहे. साधारणतः 280 दिवसाचा हा कालावधी आहे की गर्भावस्थेमध्ये सुद्धा बालकाचा विकास सुरू असतो. की गर्भामध्ये ज्या पद्धतीने आईचे आचार विचार राहणं वागणं या सगळ्याचा परिणाम जो आहे तो बाळाच्या गर्भावर होत असतो. आणि म्हणूनच या कालावधीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार सांगितलेले आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार सांगितलेले आहेत. त्याचं कारणच हे आहे की या अवस्थेमध्ये आईने चांगले ऐकावं, चांगलं वाचन करावं, चांगलं मनन चिंतन व्हावं आणि त्याचे परिणाम जे आहे ते चांगले बाळावर व्हावे, यासाठी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या या कालावधीमध्ये करावा. आत्ताच्या काळात तर ही फार गरज आहे जर गर्भावस्थेमध्ये आई जर सातत्याने हातामध्ये मोबाईल घेत असेल आणि नको त्या गोष्टी जर पाहत असेल तर या सगळ्याचा परिणाम त्या बाळावर होत असतो. आणि म्हणूनच या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन सांगितलेलं आहे, चांगल्या पुस्तकांचं वाचन सांगितलेलं आहे, कारण त्याचा परिणाम जो आहे तो बाळावर होत असतो आणि बाळाचा विकास जो आहे तो चांगला होतो. म्हणूनच या अवस्थेमध्ये आईने खूप काळजी घेणं हे गरजेचं आहे. पुढची जी अवस्था आहे पुढच्या ज्या अवस्था आहे ती जन्मोत्तर अवस्था, जन्म झाल्यापासूनची अवस्था. त्यामध्ये अनेक टप्पे आहेत पहिल्या आहे शैशवावस्था की वयवर्ष 0 ते 6 वर्षापर्यंत, जन्मापासून 6 वर्षापर्यंत. दुसरी अवस्था आहे ती किशोर अवस्था, वयवर्ष 6 ते 12. त्यानंतर कौमारी अवस्था 18 ते 20 वर्ष. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे, पण अनेक पुस्तकामध्ये जे साम्य आहे त्याचा विचार करून मी अवस्था लिहिलेल्या आहेत. त्यानंतर तारुण्य अवस्था 21 ते 40 वर्ष, प्रौढावस्था 40 ते 60 वर्ष आणि वृद्धावस्था 60 वर्षापासून मृत्यूपर्यंत. आता या सगळ्या जरी अवस्था असतील तरी शिक्षणाच्या दृष्टीने पहिल्या ज्या 3 अवस्था आहेत त्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि म्हणून आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा या 3 अवस्था ज्या आहेत त्याच सांगितल्यात. त्यामध्ये पहिली जी अवस्था आहे, आता हे पाहत असताना त्यामध्ये ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये म्हणजे शैशवावस्था असेल, किशोरावस्था असेल, कुमारावस्था असेल, ह्या सगळ्या अवस्थेमध्ये की विकासाची विविध अंगे म्हणजे त्याचा शारीरिक विकास कसा होतो, मानसिक विकास कसा होतो, भावनिक विकास कसा होतो आणि सामाजिक विकास कसा होतो याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहे. पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे शैशवावस्था. शारीरिक विकास कसा होतो सुरुवातीचे जे 2 आठवडे आहेत त्या आठवड्यामध्ये शारीरिक विकासाच्या दृष्टीने हा जो काळ आहे तो विश्रांतीचा काळ मानला जातो कारण काय की मातेच्या उदरामध्ये बालक हे अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये असतं आणि जन्मानंतर त्याला ह्या परिस्थितीशी या वातावरणाशी त्याला समायोजन करावं लागतं. आणि म्हणून या काळात त्या बालकाचं जे वजन आहे ते कमी होतं त्यामुळं बऱ्याच वेळेस घाबरलं जातात की बाळ जन्म झाला तेव्हा 3.5 किलो होतं, एवढं पाऊंड होतं आणि आता एवढं कमी कसं झालं वगैरे. तर या काळात बाळाला ॲडजस्टमेंट करावी लागते. त्यामुळे ह्या काळाला विश्रांतीचा काळ म्हटलं जातं. या काळात बालकाचं वजन जे आहे ते वजन कमी होतं. पण त्यानंतर मात्र शरीराची वाढ जी आहे ती जलद गतीने होते. पहिल्या 6 महिन्यात वजन दुप्पट होतं. विकासाची जी दिशा आहे ती डोक्याकडून पायाकडे होत असते. म्हणजे आणि म्हणून बालक काय करतात, आधी मान धरतं किंवा डोकं उचलतं. शरीराच्या मानाने डोक्याचा आकार मोठा असतो, मान लहान असते, खांदे अरुंद असतात, पोट मोठे असते. त्यानंतर जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्या सगळ्यावर काय असतं तर बाळ जे आहे ते आईवर अवलंबून असतं. बालकाच्या स्नायूंची वाढ जी आहे ती मंद गतीने होत असते. पेन्सिल योग्य पद्धतीने हातात धरणे, बोटांची सफाईदारपणा हालचाल करणे, छापील मजकुरावर नजर स्थिर ठेवणं इत्यादी गोष्टी 3 ते 4 वर्षापर्यंत विकसित होत नाहीत.
तर कारक शक्तीचा जो विकास आहे तो क्रमबद्ध रीतीने होतो. उदाहरणार्थ की आधी पाठीवरून कुशीवर बाळ होतं, वळतं, सरकतं, रांगू लागतं, बसतं, आधार घेत उभं राहतं, चालतं, वस्तू पकडतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप ज्या आहेत होत असतात. 3ऱ्या वर्षापासून बालक स्वतःच्या क्रिया स्वतः करते. उदाहरणार्थ जेवण करणं, कपडे घालणं, पेन्सिल धरणं इत्यादी गोष्टी आहेत ते करायला लागतं. बालक वयाच्या 5व्या वर्षापर्यंत धावणे, उड्या मारणे, पायऱ्या चढणे, वस्तू फेकणे, वस्तू पकडणे इत्यादी क्रिया सफाईदारपणे करते. जन्माच्या वेळी नाडी अत्यंत जलद असते. हा जो आहे तो शारीरिक विकास बालकामध्ये होत असतो. शैशवावस्थेमध्ये मानसिक विकास कसा होतो? या विकासात अवधान, अवबोध, संवेदना, स्मरण, कल्पना, तर्क इत्यादी मनोव्यापार येतात. मुख्यतः मज्जासंस्था व मेंदू यांच्याशी मानसिक विकासाचा संबंध येतो. या अवस्थेमध्ये मानसिक विकास हा सातत्याने होत असतो. बालक एखादी वस्तू हस्तगत करण्यासाठी हट्ट करते की ती वस्तू मला पाहिजेच आहे, यासाठी तो प्रयत्न करत असतो, हट्ट करतो, रडतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. बालक वेगवेगळ्या वस्तू शोधून निहाळतो व त्यासंबंधी प्रश्न विचारतो. बघा, लहान बाळाला जर आपण गाडी वगैरे दिली तर 1-2 दिवस ते मूल गाडी व्यवस्थित खेळेल, त्यानंतर लगेच इंजिनियर होईल. ती गाडी मोडल, परत ते जोडल, ती गाडी कशी तयार केली याचा तो प्रयत्न करतो. आणि म्हणून पालकांनी सुद्धा वस्तू घेत असताना की जेणेकरून त्याचा विकास कसा होईल या दृष्टीने वस्तू घ्याव्यात. मोस्टली काय होतं की लहान मुलांना खूप महागड्या वस्तू घेतल्या जातात, अगदी रिमोटवरच्या गाड्या घेतल्या जातात आणि त्या गाड्यांपासून त्या मुलाला खऱ्या अर्थानं जे काय आनंद मिळायला पाहिजे तो मिळतच नाही. एवढ्या महागड्या गाड्या घेतो आणि नंतर त्या शोकेशमध्ये ठेवल्या जातात किंवा रिमोटच्या माध्यमातून ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचा वापर करत असताना त्या बालकाला त्याच्यापासून फायदा होत नाही. आणि म्हणून अशा वस्तू त्या मुलाला द्यायला पाहिजे की त्या मुलाच्यातली सर्जनशीलता जी आहे ती वाढायला पाहिजे. त्यानंतर इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे याची जाणीव होते. बघा, लहान मुलाला आपण खेळायला ठेवलं आणि जर आई दुसरीकडे काही काम करायला गेली तर ते मूल काय करतं तर रडतं किंवा जोरजोरात ओरडतं की जेणेकरून सगळ्याचं आपल्याकडे लक्ष आकर्षित व्हावं, आपल्या आसपास सगळ्यांनी असावं, आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, ही जी भावना आहे ती त्या मुलामध्ये वाढत असते. बालकात जोरजोराने रडणे, रुसून बसणे ह्या भावना प्रखरतेने जाणवतात आणि हिथूनच खऱ्या अर्थानं मुलांवर संस्कार जे आहेत ते संस्कार आईने करायचे असतात कारण जर एखादा मूल सातत्यानं जर आपल्याकडं सगळ्यांनी बघावं किंवा आपल्याला मांडीवरच आईने घ्यावं किंवा आईने काम न करता सतत आपल्या शेजारी बसून राहावं अशी जर बालकाची इच्छा असेल तर बालक काय करतं की त्याच्याजवळ जर कुणी नसेल तर ते बाल रडायला सुरुवात करतं किंवा जोरजोरात ओरडतं. आणि अशा वेळेस काय होती की आई पळत येते, त्या बाळाला जवळ घेते. बाळाला जवळ घेतलं की बाळ शांत बसतं आणि मग प्रत्येक वेळेस हीच सवय मुलाला लागते की आपण रडलं की आई आपल्याला मांडीवर घेते, आपण रडलं की आपल्याला एखादी वस्तू दिली जाते. आणि सातत्यानं मग एखादं जर काही त्याला अचीव करायचं असेल, जर त्याला काही ते मिळवायचं असेल तर रडलं, ओरडलं की ते आपल्याला मिळतंय हे मुलं काय करतं समीकरण तयार करतंय. आणि म्हणून आईवडिलांनी किंवा घरातल्या जबाबदार व्यक्तीने की बालक प्रत्येक वेळेस रडल्यानंतर, प्रत्येक वेळेस रागवल्यानंतर, चिडल्यानंतर त्याला ती वस्तू द्यायलाच पाहिजे असं नाही, तर योग्य वेळेस आणि योग्य परिस्थितीने ते मूल जेव्हा मागणी करेल त्यावेळेस ती वस्तू मुलाला दिली पाहिजे. त्यानंतर अनेकविध खेळातून बालकाच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ मुली भातुकलीचा खेळ खेळतात. हल्ली आता तो जरा लोप पावत चालला आहे, पण भातुकलीचा खेळ खेळला जायचा. नंतर काठीचा घोडा करणं, खोक्याचा टीव्ही करणं. आता हल्ली बघा, अगदी एखादं चप्पल घेतली जाईल, एखादा दगड घेतला जातो, तो मोबाईल म्हणून त्याचा वापर करणं वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे खेळ आहेत ते खेळ खेळले जातात. बालक आईवडिलांच्या कृतीचे, हालचालीचे अनुकरण करत असते की ज्या पद्धतीने घरातले लोक कशी बोलत आहेत, कसं त्यांचं वागणं आहे, एकमेकाशी कशा पद्धतींचं त्यांचा संवाद चाललेला आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी काय करत असतं बालक तर ते पाहत असतं, त्याचं अनुकरण करत असतं आणि ते एक प्रकारचं शिकत असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जवळ बसूनच बाळाला शिकवली पाहिजे असं नाही, तर बालक स्वतःहून सुद्धा अनेक गोष्टी शिकतात. म्हणून घरातलं वातावरण संस्कारक्षम असायला पाहिजे की जेणेकरून आपल्या आचार विचार आहे यातून बालक चांगल्या पद्धतीने घडेल याचा प्रयत्न जे आहे ते कुटुंबाने करायला पाहिजे.
त्यानंतर वयवर्ष 3 ते 5 वयोगटातील मुले शब्दांचा वापर करू लागतात. त्यांची शब्दसंपत्ती जी आहे ती वाढली जाते. परीकथा, दंतकथा या कथांच्या माध्यमातून आपली काल्पनिक जगात ते रममाण होत असतात. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरातले आजी आजोबा जे आहेत ते मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीचे संस्कार केले जायचे. कारण मुलांना ती गोष्ट जी आहे ती गोष्टच अशी आहे की मुलांना त्या आवडतात आणि त्याच्या माध्यमातून मुलांचं करमणूक पण होती आणि चांगले संस्कार पण होतात. त्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या कथा आहेत, त्या कथा कुटुंबामध्ये लहान मुलांना सांगण्याचा आटोकाट आपण प्रयत्न करायला पाहिजे. शैशवावस्थेमध्ये भावनिक विकास. बालक आपल्या भावनांचा आविष्कार विविध शारीरिक कृतींच्या माध्यमातून करतात. म्हणजे मुलांना बघाल आनंद झाला तर ते जोरजोरात उड्या मारतात, टाळ्या वाजवतात. जर त्यांना राग आला तर हातात असेल ते फेकून मारतात. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीत. तर त्यांचा जो आविष्कार आहे, जी भावना आहेत, त्या अशा पद्धतीने ती मुलं व्यक्त करत असतात. 2 ते 5 वयोगटातील बालक आपल्या भावनांचा आविष्कार तीव्रपणे व्यक्त करतात. म्हणजे काय, तर रागावल्यावर ते वस्तू मोडतात, फेकून देतात, अगदी चावतात सुद्धा, मारतात. नंतर आनंदाने उड्या मारणार, टाळ्या वाजवणार. या अवस्थेमध्ये अमूर्त गोष्टींची भीती वाटत नाही. बघा, लक्षात घ्या, आपल्याला वाटतं लहान मुलं आहेत ती घाबरतात, पण या अवस्थेमध्ये अमूर्त गोष्टीची भीती वाटत नाही. म्हणजे अंधार असेल, नंतर आपण भीती घालतो बागुलबुवा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची भीती वाटत नाहीत. आणि म्हणून बघा, जर एका घरामध्ये 2 मुलं असतील, त्यातला एखादा मुलगा जर या अवस्थेतला म्हणजे 0 ते 6 वयोगटातला असेल आणि एखादा जर 6पेक्षा मोठा असेल आणि आपण जर एक 8 वर्षाच्या मुलाला सांगितलं बाहेर जा, रात्रीच्या वेळेस बाहेर जा आणि एखादी गोष्ट घेऊन ये, तर तो घाबरतो, मी जाणार नाही. आणि तो लहान मुलगा की ज्याचं वय अगदी 3-4 वर्ष असेल तर तो म्हणतो कशाला घाबरतो, चल मी येतो तुझ्यासोबत. आपल्याला काय वाटतं की बघा, हा मोठा असून घाबरतो आणि हा लहान असून सुद्धा किती डॅशिंग आहे. तर ॲक्च्युली या अवस्थेमध्ये ह्या अमूर्त गोष्टी म्हणजे अंधाराची भीती असेल किंवा ह्या इतर ज्या काही भीतीदायक गोष्टी आहेत त्या मुलाला माहीतच नसतं आणि त्यामुळं ती मुलं काय करतात तर कुठंही जायला ते तयार होतात. त्यानंतर कुत्रा इत्यादीची सुद्धा त्यांना भीती वाटत नाही. समोरून जरी साप जरी आला तरी अगदी ती दोरी म्हणून तरी उचलायला ते प्रयत्न करतात. म्हणून अशा वेळेस या मुलांकडे जास्त लक्ष द्यायचं असतं, कारण त्या मुलाला त्याची जाणीव अजिबात नसते की साप जरी असेल तरी ते मुलं त्याच्याकडे कुतूहलाने पाहतील. भीतीचा चेहऱ्यावर कुठलाही त्यांच्यावर भाव दिसणार नाहीये. या अवस्थेमध्ये जर भांडणं झाली तर ती तात्कालीन स्वरूपाची असतात. म्हणजे बघा, जर 2 मुलं भांडत असतील, एकमेकांना मारलं, भांडलं, हे केलं, तर दोघांची आई येतात, दोघीजणी भांडत बसतात आणि मुलं परत एकत्र काय करतात तर खेळायला सुरुवात करतात. कदाचित त्या दोघांची आई अगदी महिनाभर बोलणार नाहीत, पण ही मुलं रोज सातत्याने एकमेक खेळतात पहा. म्हणजे त्यांची जी भांडणं आहेत ती क्षणिक असतात, ती जास्त दिवस त्यांच्या मनामध्ये राहत नाही. शैशवावस्थेमध्ये सामाजिक विकास. बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात त्याच्या आईपासून होते. आई हा बालकाचा परिसर असतो. वयाप्रमाणे सामाजिक विकासाचे क्षेत्र व्यापक होत जातात. सामाजिक जीवनाची सुरुवात आईकडून होते. आई बाळाला कुरवाळते, लढीवाळपणे जवळ घेते, हसते, बोलते आणि ते बाळसुद्धा सातत्याने आईकडे एकटक बघतं. आईचा चेहरा बघून त्याला हसायला येतं. तोंडातून वेगवेगळ्या प्रकारचं ते आवाज काढतं, बोलण्याचा प्रयत्न करतं. आई जरा लांब गेली तरी त्या मुलाला नकोच वाटतं, कारण आई हे त्या मुलाचं काय असतं तर विश्व असतं. पहिल्या वर्षी सामाजिक विकास हा कुटुंबातील व्यक्तीपुरताच मर्यादित असतो. म्हणजे कुटुंबामध्ये जेवढे माणसं राहत असतील, म्हणजे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असेल, काका काकू असेल, मोठा बहीण भाऊ कोण असेल, तर हे सगळे मिळून काय होतं तर त्याचा समाज हा हे कुटुंब म्हणजेच कुटुंब असतं. आणि म्हणून या अवस्थेमध्ये की एक प्रकारचा बालकाला आधार कसा मिळेल याचा कुटुंबाने प्रयत्न करायला पाहिजे. जर कुटुंबामध्ये भावनिक त्याला सुरक्षितता मिळाली तर ते मूल एक चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने लहानाचं मोठं होतं. या अवस्थेमध्ये जर त्या मुलाला सुरक्षितता वाटली नाही, कुटुंबाबद्दल सुरक्षितता वाटली नाही, तर त्याच्यामध्ये मनामध्ये एक भय निर्माण होत असतं पहा. आणि म्हणून लहान मूल सातत्यानं काय करत असतं तर आईवडिलांचा सहवास त्यांना हवा असा वाटतो. आज आपण काळाची गरज म्हणा की नोकरीनिमित्त पती पत्नी दोघंही बाहेर पडतात आणि मुलांना च्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मुलांना पाळणाघरात ठेवलं जातं.
पाळणा घरात मुलाला सांभाळायला दाई मिळते पण आई मिळत नाही. आणि खऱ्या अर्थानं बाळाला घडवण्यासाठी, बाळाला योग्य पद्धतीने संस्कार मिळण्यासाठी, त्याला सुरक्षितता मिळण्यासाठी गरज आहे ती म्हणजे आईची. जरी काही कारणामुळं बाळाला दुसरीकडे ठेवावं लागलं तरी जोपर्यंत आपण बाळाच्या सहवासात आहे तोपर्यंत जेवढं सुरक्षित वाटेल तेवढं बाळाला वातावरण आपण ते निर्माण करायचं आहे पहा. नाहीतर त्या मुलाच्या मनामध्ये भयगंड निर्माण होतो. आणि म्हणून एक सुरक्षित वातावरण जे आहे ते कुटुंबामध्ये कसं निर्माण होईल याचा आपण प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी बालकात आत्मकेंद्री भावना निर्माण होते. ते इतर बालकांबरोबर खेळत नाही. दुसऱ्या वर्षी बालकात आत्मकेंद्री भावना निर्माण होते. ते इतर बालकांबरोबर खेळत नाही पहा. खेळण्याबरोबरच ते खेळतं. म्हणजे काय की अगदी कोणी मुलं वगैरे आले त्याला कोणी नको असतं, त्याला खेळणी दिलं, घरातली माणसं एवढंच पुरेसं असतं. बाकीच्या मुलांबरोबर ते खेळत नाही पहा. तर या वयातले बालक जे आहे ते स्वार्थी असतं. आपल्याला असं वाटेल लहान मुलांना काय कळते, असं हे काय असं असतं का तेव्हा. पण लहान मूल जे आहे ते स्वार्थी असतं. कारण का पहा की एखादं खेळणं जर त्याच्याकडे असेल आणि शेजारचा कोण मुलगा आला तर ते मूल काय करतं, ते खेळणं देत नाही. पण त्या मुलाकडे जर दुसरं खेळणं असेल तर ते त्याला हवं असतं. म्हणजे आपलं ते पण आपल्यालाच असावं आणि दुसऱ्याचं ते पण आपल्यालाच असावं, ही जी वृत्ती आहे ती ह्या मुलांच्यात असते. ही जी वृत्ती आहे ती ह्या मुलांच्यात असते. 4 ते 5 वर्षाची बालके स्वार्थीपणा व आत्मकेंद्रीपणा झिडकारून ती एकमेकाशी सहकार्याने वागू लागतात व खेळतात. म्हणजे जसजसं मोठं होईल तसतसं त्यांचा आत्मकेंद्रीपणा जो आहे तो कमी होतो आणि आपण एकमेकाशी ॲडजस्ट करायला पाहिजे, आपली वस्तू दुसऱ्याला द्यायला पाहिजे, दुसऱ्याची पण आपण घेतो, ही भावना जी आहे ती निर्माण होते. बालक मंदिरात गेल्यावर बालकावरती चांगल्या आचारांचे व सवयीचे संस्कार त्यांच्यावर होतात आणि ते आपण करायला पाहिजेत. एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं, सहकार्य कसं करायचं, स्वार्थीपणा कमी कसा करायचा, माझं तेच खरं याऐवजी खरं ते माझं, ही भूमिका कशी घ्यायची, हे वेगवेगळे संस्कार जे आहे ते शाळेमध्ये बालकावर केले पाहिजेत. तर शैशवावस्थेमध्ये शैक्षणिक महत्त्व. या अवस्थेमध्ये बालक मंदिर व शिशु शाळेतील शिक्षणाचे स्वरूप हे अनौपचारिक ठेवावे. म्हणजे अगदी वेळेची मर्यादा किंवा अभ्यासक्रमाचं बंधन वगैरे, परीक्षांचं बंधन असं न ठेवता की हसत खेळत मुलांना त्या ठिकाणी योग्य संस्कार द्यायला पाहिजेत. खेळायला मुलांना सांगायला पाहिजे, खेळ शिकवायला पाहिजेत आणि विविध माध्यमातून मुलाचं नैसर्गिक वाढ कशी होईल, त्याचं बालपण हिरावून कसं घेतलं जाणार नाही याचा विचार करून अशा पद्धतीचं शालेय शिक्षण जे आहे ते द्यायला पाहिजे. बालकांना योग्य व चांगल्या सवयी लावाव्यात. उदाहरणार्थ आज्ञापालन कसं करायचं, सहकार्य कसं करायचं, स्वच्छता कशी ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शाळेमध्ये शिकवायला पाहिजेत. या वयातील बालकांना कृती करणं, धडपड करणं आवडतं. त्यासाठी त्यांना अभिनय, बडबड गीते, खेळ, कागदाचे एखादे कागदापासून एखाद्या वस्तू तयार करणं, रंगकाम करणं, मातकाम करणं इत्यादीवर आपण भर द्यायला पाहिजे. शब्दसंपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण बघा या वयामध्ये की घरामध्ये जसं वातावरण असेल तसं मूल घडत असतं. घरात जर आईवडील दोघंही कमी बोलणारे असतील तर मुलाकडे शब्दसंपत्ती कमी असणार आहे. घरात जर जास्त माणसं असतील, बोलकी माणसं असतील तर त्या मुलांकडे शब्दसंपत्ती ही जास्त असणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो शाळांनी पण लक्षात घ्यायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त शब्दसंपत्ती मुलांची कशी वाढेल यासाठी शाळेने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. बालकांनी कुतूहलापोटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. या वयामध्ये बालकांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शंका निर्माण होत असतात. अनेक प्रश्न ती मुलं विचारत असतात. ज्यांच्या घरात अशी लहान मुलं आहेत, ज्यांचं वय 6च्या आतलं आहे, तुम्ही बघा एक प्रश्न तुम्ही उत्तर दिलं की त्याचा दुसरा प्रश्न जो आहे तो तयार असतो. म्हणजे त्या मुलांचे प्रश्न जे आहे ते संपतच नाही आणि जेवढे आपण त्याला उत्तरं देतील तेवढे त्याच्यातलं सर्जनशीलता जी आहे ती वाढत जाते, तेवढं त्याच्यातले शब्दसंपत्ती जी आहे ती वाढत जाते आणि त्याला जाणून घ्यायची जी इच्छा आहे ती इच्छा जो आहे तो सातत्यानं तो टिकवून ठेवतो. जर आईवडील त्याला एखादा प्रश्न विचारला आणि रागवत असतील, ओरडत असतील तर तो मुलगा जो आहे त्या मुलाची जो विकास आहे ती विकास जो आहे तो खुंटतो. आणि म्हणून घरामध्ये आणि शाळेमध्ये पण असं वातावरण जे आहे ते निर्माण करायला पाहिजे. भावनिक उद्रेकावर संयम ठेवण्यासाठी समजूत घालून मार्गदर्शन करायचे. की लहान मुलांना आनंद झाला की उड्या मारतात, मोठमोठ्यांना ओरडतात, टाळ्या वाजवतात किंवा जर राग आला म्हणजे शाळेत आता बघितलं असेल
शाळेत आपल्याला माहिती आहे पहा की मुलांना शाळेत सोडलं, मुलं रडतात, हे करतात, अगदी त्या टीचरांनी त्यांना हाताला पकडून जर आणायचा प्रयत्न केला तर त्यांना चावतात, मारतात, केस सोडतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय करतात तर ते राग व्यक्त करत असतात. मग तो राग जो आहे तो योग्य पद्धतीने कसा व्यक्त करायचा, हे सगळं जे आहे ती शिकवण योग्य संस्कारातून त्या मुलांना सांगितली पाहिजे. मुलांच्या मनाची चंचलता लक्षात घेऊन कार्यक्रमाचं व तासिकांची कालमर्यादा ठरवायची. लहान मुलं चंचल असतात, ते 15-20 मिनिटांपर्यंत एका जागेवर बसू शकतात. तुम्ही कुठलंही त्यांना खेळणं द्या, जरा वेळ खेळतात, परत ते टाकून देतात, दुसरं घेतात. ही त्यांच्या मनाची चंचलता आहे, याचा विचार करायचा आहे आणि तासिका ज्या आहेत त्या पद्धतीने ठरवायच्यात. म्हणजे अगदी 25 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या असंच शिकवायचं आहे. असंच एखादा त्यांना एका जागेवर बसून एखादा खेळ सांगायचा आहे, एखादी गोष्ट सांगायची आहे. खूप वेळ त्या मुलांना एका जागेवर डांबून ठेवायचं नाही, नाहीतर त्या मुलांना शिक्षणाबद्दल रस राहत नाही. तर कल्पनाशक्तीच्या आविष्काराला शैक्षणिक कार्यक्रमात भाग द्यायचा आहे. त्या मुलांची जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा आहे. मग ते चित्रांच्या माध्यमातून, चित्र काढायच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या वस्तू तयार करण्याच्या माध्यमातून असेल, खेळाच्या माध्यमातून असेल, तर त्या मुलांच्या ह्या कल्पनाशक्तीला आपण वाव द्यायचा आहे. दुसरी अवस्था आहे ती म्हणजे किशोर अवस्था. या अवस्थेचा कालखंड आहे 6 ते 12 वयोगट. या अवस्थेतील शारीरिक विकास पहा. बालकाची उंची जी आहे ती जलद गतीने वाढते. दुधाचे दात पडून त्या जागी कायमचे दात येतात. जबडा थोडा रुंद होतो. कपाळ, नाक, ओठ यांच्या ठेवणीमध्ये बदल होतो. शैशवावस्थेतील विकासाची तुलना करता या अवस्थेत विकास गती फारच संथ असते. मुलामुलींच्या उंचीमध्ये व वजनामध्ये तफावत आढळते. या वयातील मुले कोणती ना कोणती कृती करतात, रममाण होतात. एका ठिकाणी फार काळ ते राहत नाहीत. उड्या मारणे, ओरडणे, झाडावर चढणे इत्यादी कृती ज्या आहेत त्या कृती करायला मुलांना आवडतात. अवस्थेतील मानसिक विकास. या वयात मेंदूचा विकास जवळजवळ 80% इतका झालेला असतो. बालकाला आपण लिहावं, वाचावं असं वाटतं. नवीन शब्द जाणून घेण्यासाठी त्याला आनंद वाटतो. वयवर्ष 5 ते 7 मध्ये लेखनापेक्षा वाचन आवडते. शब्दसंपत्ती त्याची खूपच वाढलेली असते. म्हणजे तो खूप बोलायला लागतो, वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतो. त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत जाणून घ्यायची त्याला इच्छा होते. या काळात अवधानाची कक्षा मर्यादित असते. 2 किंवा 3 अक्षरे. या काळात अवधानाची कक्षा मर्यादित असते. 2 किंवा 3 अक्षरांचा शब्दच तो व्यवस्थित वाचतो. सगळ्यात महत्त्वाचं पहा, या अवस्थेमध्ये शिक्षकांच्या बद्दल अतिशय आदरभाव असतो. घरामध्ये आईवडील कितीही क्वालिफाईड असतील किंवा घरामध्ये इतर कुणी अगदी भरपूर शिकलेलं असेल तरीसुद्धा त्यांनी कितीही काही सांगितलं तरी ती मुलं कधीच ऐकत नाहीत आणि टीचर जे सांगतील त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या टीचरांचं त्यांना चांगलं वाटतं, योग्य वाटतं, बरोबर वाटतं. अगदी शिक्षकांचं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांचं निरीक्षण असतं आणि प्रत्येक गोष्ट ते घरी आल्यानंतर आपल्या पालकांना सांगत असतात. माझ्या टीचर अशा, माझे सर असे, माझ्या मॅडम अशा. खूप प्रत्येक गोष्ट जी आहे ते शिक्षकांच्या बाबतीत त्यांना छान वाटत असते. त्यांच्याबद्दल खूप आदर असतो आणि हाच जो आहे तो शिक्षकांचा प्लस पॉईंट आहे. जे शिक्षक ज्या ज्या गोष्टी सांगतील ते प्रत्येक विद्यार्थी ऐकत असतो. म्हणून चांगले जे संस्कार आहेत ते चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायच्या असतात. आणि म्हणून बरेच पालकसुद्धा पहा, आमचा मुलगा घरात असा त्रास देतो, डबा खात नाही, ही त्याला भाजी आवडत नाही म्हणून मी मुद्दाम शाळेत देते कारण तुमचं तो ऐकतो असं सांगितलं तो एवढा दृढ विश्वास पालकांचा सुद्धा आपल्यावर असतो. या चांगल्या गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि मुलांना योग्य पद्धतीने संस्कार जे आहेत ते या कालावधीमध्ये घडवायचे. त्यानंतर अमूर्त संकल्पना समजत नाही आहेत. या वयात अमूर्त संकल्पना ज्या आहेत त्या समजत नाहीत. म्हणजे सहानुभूती असेल, शौर्य, प्रेम, न्याय इत्यादी ज्या अमूर्त गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या मुलांना लगेच समजत नाहीत. आपण जर त्याला म्हटलं एखादी वस्तू आणून दे, तो लगेच तो आणून देतो. एखादी कृती करतो तो करतो, कारण हे मूर्त आहे, आपण सांगू शकतो, त्याला दाखवू शकतोय, त्यामुळे ते त्याला समजतं. पण अशा ज्या अमूर्त एखाद्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला सहजासहजी या वयामध्ये समजत नाहीत. त्यानंतर गणिती, कोडी, विनोदी कृती इत्यादी त्याला आवडतात. वस्तूमधील तुलना करणं, भेद, साम्य, अनुमान काढणं ह्या गोष्टी त्याला समजत नाहीये. या वयात बालकाला गणिती कोडी सोडवण्यात त्याला मजा वाटते. त्यानंतर एखादी विनोदी चुटके त्याला समजू लागतात.
अशा पद्धतीचं त्या मुलांना तशा पद्धतीचंच शालेय वातावरण जे आहे ते ठेवायचं आहे. या अवस्थेमध्ये मुलं भावनिक उद्रेक जो आहे तो टाळतात. म्हणजे लहानपणात जशी चिडचिड करत होते, आरडाओरडा करायचे, तर ते ह्या अवस्थेमध्ये कमी होतं. या वयातील बालके रागवल्यावर कुणी आपल्याला दोष दिला, रागावलं तर आवडत नाही, त्यांना ते सहन होत नाही. नेहमी आपली कोणीतरी स्तुती करावं, आपल्याला चांगलं म्हणावं असा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्यासाठी मुलं हा प्रयत्न पण करतात की जर घरी कुणी आलं तर आईला कामात मदत करणार, कारण आई सांगते बाळ माझं खूप हुशार आहे, बाळ माझं शहाणं आहे, असं म्हटलेले अशी वाक्य त्या मुलांना आवडतात. त्यानंतर गटाशी जुळवून घेतात. जर आपण त्या गटाशी जुळून नाही घेतलं तर आपल्याला कोणी खेळायला घेणार नाही, आपण एकटं पडल, ही भावना त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळं ही मुलं एकमेकाला ॲडजस्ट करून घेत असतात. त्यानंतर आत्मविश्वास जास्त असतो की मी हे करू शकतो, मला हे जमल, हा कॉन्फिडन्स मुलांच्यात असतो. आणि तीच गोष्ट जी आहे त्या गोष्टीचा घरातल्यांनी पण विचार करायचा आहे आणि त्याला तशी संधी द्यायची आहे. कारण तू लहान आहेस, तुला हे जमणारच नाही, तू कसा करणार, असं जर त्याच्यात निगेटिव्हिटी निर्माण केली तर ते मूल काहीच करू शकणार नाही आहे. तर या अवस्थेमध्ये पालकांनी त्याच्यावर विश्वास दाखवायचा, तू हे करू शकशील. पालकांनी मार्गदर्शन करायचं, लक्ष ठेवायचं, परंतु त्यालासुद्धा एक संधी द्यायची आहे आणि त्याच्यातून बालकाचा आपण विकास करायचा आहे. या अवस्थेमध्ये काल्पनिक गोष्टींची भीती वाटते. म्हणजे उदाहरणार्थ भूत असेल, प्रेत, अंधार, नापास झालं तर काय करायचं, आपण एकटं राहिलं तर काय करायचं वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या ढगांचा कडकडाट असेल, नंतर विजा होत असेल तर मुलांना ह्या गोष्टीची खूप भीती वाटते. नंतर या वयात प्रेमाचे प्रदर्शन केलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे लहानपणी बघा आईने मांडीवर घ्यावं, सारखी पापी घ्यावी, आपल्या सारखं चेहऱ्यावरून हात फिरवावा असं मुलांना वाटतं. पण ह्या अवस्थेमध्ये की किशोरावस्थेमध्ये मुलांना अशा गोष्टी केलेल्या आवडत नाही. आईने जवळ घेतलं किंवा वडिलांनी जवळ घेतलं, आईने सगळ्यांसमोर पापी घेतली, तोंडावरून हात फिरवला तर मुलांना राग येतो की मुलं अगदी ओरडतात. म्हणजे नाही आवडत. ह्या अवस्थेमध्ये मुलांना प्रेमाचं प्रदर्शन केलेलं त्यांना आवडत नाही. त्यानंतर जिज्ञासे प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती जागृत झालेली असते. म्हणजे एखाद्या वस्तूचं निरीक्षण करायचं, ती वस्तू अशी कशी तयार झालेली आहे त्याचं ती हाताळून पाहायची वगैरे, ही जी जिज्ञासा आहे ती या अवस्थेमध्ये निर्माण झालेली असते. बालक मंदिरात बऱ्याच ज्या कृती आहेत त्या मी एकटा करणार, बाकीची नको, अशी जी वृत्ती होती ती वृत्ती बदलली जाते आणि गटकार्य करण्यावर, गटाने खेळण्यात ह्या मुलांचा कल जास्त असतो. या वयात मुले शिस्त पाळतात, गटनायकाचा हुकूम जो आहे तो मानतात. त्यानंतर जी गटाची गुपित आहेत ती राखतात. या अवस्थेतील मुलं मुली स्वतंत्र खेळतात. या वयात मित्रांची निवड करताना जात, धर्म, गरीब, श्रीमंत, सामाजिक असा कुठलाही भेदभाव जो आहे तो पाहिला जात नाहीये, तर फक्त त्यातलं कौशल्य, त्याचा स्वभाव याच्याकडे लक्ष दिलं जातं आणि मैत्री केली जाते. म्हणजे निरागस मैत्री जी आहे ती या अवस्थेमध्ये केली जाते. या वयात गटात राहिल्याने बालकाचा सामाजिक विकास घडून येतो. नेतृत्व क्षमता, सहकार्य इत्यादी गुणांची जोपासना होत असते. तर फक्त ज्या बालकाला घरात खूप लाड केला जातो, म्हणजे एकटं मुलं असेल तर सगळं त्याचं ते खरं असतं, अशा मुलाला मात्र गटामध्ये सामील होताना खूप अडचण येत असते. कारण त्या मुलाला नाही ऐकायची सवय नसते, एकमेकाला ॲडजस्ट करायची सवय नसते. अशा मुलांना समजून घेताना खूप अडचण निर्माण होते. त्यानंतर या अवस्थेतील शैक्षणिक महत्त्व. या अवस्थेमध्ये मुलांना स्वावलंबन शिकवायचं आहे की स्वतःची स्वतः कामं करायला लावायची. पालकांचं जे आपण विविध पालक मेळावे घेतो, माता पालक संघ आहे, त्यावेळे आपण प्रत्येक शाळेमध्ये पालक मेळावा घेतला जातो किंवा पालकांच्या मीटिंग्स असतात दर महिन्याला. तेव्हा सांगायचं आहे की लहान मुलांना जे आहे स्वावलंबी शिकवायचं आहे. स्वतःचं स्वतः बॅग भरायला, स्वतःचं अभ्यास करायला, स्वतःचे कपडे जे आहेत ते कपडे इस्त्री करायला असेल किंवा कपडे धुवायला असेल, हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मुलांना आपण शिकवायच्या आहेत, जेणेकरून मूल स्वावलंबी होईल. नंतर या वयात औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. मानसिक विकास प्रक्रियेमध्ये औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. बालक खूप वेळ एका जागेवर बसू शकत नाही, ते चंचल असतं. त्यामुळे तासिका ज्या आहेत त्या
थोड्या वेळाच्या असाव्यात. आणि म्हणूनच प्राथमिक शाळेतल्या तासिका ज्या आहेत त्या 30 मिनिटाच्या ठेवल्या जातात, माध्यमिक शाळेतल्या 35 मिनिटाच्या, ज्युनियर कॉलेजच्या 40 मिनिटाच्या, त्यानंतर 50 मिनिटाच्या अशा तासिका ज्या आहेत त्या वाढवल्या जातात. कारण मुलांची चंचलता जी आहे ती लक्षात घेतली जाते आणि त्याच्यावरून वेळापत्रक तयार केलं जातं. त्यानंतर सर्जनात्मक कौशल्याचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या आपण संधी द्यायच्यात. मुलांकडनं बागकाम करून घ्यायचं, भरतकाम, चित्रकाम, कातरकाम इत्यादी कामं जे आहेत ते मुलांकडनं आपण करून घ्यायचे. या वयात जिज्ञासा प्रवृत्ती वाढीस लागल्याने मुले अनेक प्रश्नाच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. जे शिक्षकांनी शाळेच्या परिसरातील नद्या, पर्वत, डोंगर, कारखाने, रस्ते इत्यादी विषयी प्रश्न विचारायचे आहेत, क्षेत्र भेट द्यायची, मुलांची जिज्ञासा वृत्ती जी आहे ती जोपासायची आहेत. तर भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी गाणी म्हणणं, कथा सांगणं, गोष्टी सांगणं, कविता वाचन करणं इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करायचं. कल्पनाशक्तीचा विकास झालेला असतो. विद्यार्थ्यांच्या चंपक, चांदोबा, जादूच्या कथा, परीकथा इत्यादी बालसाहित्य पुरवायचे. पूर्वीच्या काळात हे सगळी पुस्तकं होती आणि याच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जायचे. पण आजच्या काळातसुद्धा की अशी पुस्तकं उपलब्ध आहेत, छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं की ज्याचं अक्षर मोठं आहे, चित्र आहेत, अशी पुस्तकं जी आहेत ती मुलांना उपलब्ध करून द्यायची की जेणेकरून मुलांच्यात वाचन क्षमता जी आहे ती विकसित होईल. या अवस्थेला टोळीचं वय असं म्हटलं जातं. शालेय जीवनाचा काळ असंही म्हटलं जातं. या अवस्थेतली मुलं जी आहे ती त्यांना टोळीने राहायला आवडतं. याचा विचार करून शाळेतसुद्धा गटकार्य जे आहे त्या गटकार्यावर आपण भर द्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने गटकार्यातून मुलांकडनं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायला पाहिजेत. पुढची जी अवस्था आहे ती कुमार अवस्था, कौमार्य अवस्था किंवा पौगंडावस्था. वय वर्ष 13 ते 20पर्यंतचा कालावधी. बालकाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा कालखंड मानला जातो. बालकाच्या विकास प्रक्रियेला एकदम गती मिळू लागते. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिकदृष्ट्या त्याच्यात अनेक बदल घडून येत असतात. त्यामुळं मुलं गोंधळून जातात, त्यांच्यासमोर एक समस्या निर्माण होतात. हा काळ मानसिक वादळाचा किंवा भावनिक ताणतणावाचा काळ म्हणून ओळखला जातो. या अवस्थेमधील शारीरिक विकास. या अवस्थेत लैंगिक व शरीररचना व अंतर्स्राव्य ग्रंथीमध्ये महत्त्वाचे बदल घडून येत असतात. या काळात वजन व उंचीत एकदम वाढ होते. मुलांच्यापेक्षा मुली 1-2 वर्षांनी अधिक पक्व दिसतात, परंतु मुलेही मुलींचे वजन व उंचीमध्ये मागं टाकतात. उंची खूप वाढते मुलांची. मुलांच्या आवाजामध्ये बदल होतो. बांधा खांद्याजवळ रुंद होतो. मिशा येऊ लागतात. लैंगिक इंद्रिय व आकाराने व शक्तीने विकास पावतात. मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्या स्त्रीत्वाकडे जास्त झुकू लागतात. या काळामध्ये मासिक पाळी सुरू होते. मुलामुलींच्या अंतर्स्राव्य ग्रंथामध्ये बदल घडून येतात. ग्रंथीमध्ये बदल घडून येतात. त्यामुळे मुलं आणि मुली गोंधळतात. एकमेकाबद्दल संकोच निर्माण होतो. मनात दडपण येते. भीती, चिंता निर्माण होते. वयवर्ष 15 ते 18च्या दरम्यान शारीरिक वाढीची गती हळूहळू मंदावते. मुले शारीरिकदृष्ट्या कणखर तर मुली नाजूक बनतात. कुमारावस्थेमधील मानसिक विकास. कुमारांची अमूर्ताबद्दलची विचारक्षमता विकसित झालेली असते. शौर्य, सौंदर्य, चपळाई, सहानुभूती, विश्वास, कपट अशा संकल्पनांचा मुलांना आता बोध होऊ लागतो. या वयात विविध क्षेत्रातील अभिरुची विकसित होते. उदाहरणार्थ मुलींना विविध कला, भाषा, पाककला, गृहसजावट इत्यादीमध्ये आवड निर्माण होते. तर मुलांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयी गोडी वाटू लागते. या वयामध्ये अवधान कक्षा वाढलेली असते. अवधानात सहजासहजी विचलित होत नाहीत. इतरांची विधाने किंवा मते जशीच्या तशी मुलं स्वीकारत नाहीत. ती चिकित्सकपणे तपासून स्वीकारले जातात. या अवस्थेत बघा, मुलांना एखादं काही सांगितलं तर मी हे का करायचं, ते काचं उत्तर त्या मुलांना द्यायला लागतं. एखाद्या घरामध्ये धार्मिक कार्यक्रम असेल तरीसुद्धा मुलं सहजासहजी आपण हे का करायचं. आणि म्हणून घरातले लोकांची जबाबदारी काय आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या रूढी परंपरा ज्या आपल्या घरामध्ये चालू आहेत. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये
पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी दिनचर्या सांगितली आहे त्यातून, त्यानंतर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे 16 संस्कार सांगितले आहेत त्यातून, आणि चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जी व्रतवैकल्य सांगितले आहेत त्यातून शाश्वत समाधान मिळण्याचं सामर्थ्य आहे, ह्या आज विज्ञानानं सिद्ध करून सांगितलेलं आहे. फक्त पाठीमागचा समाज जो होता तो काय होता, तर देवाला मानणारा होता. जे काही आहे ते देवासाठी आहे, म्हणून जे काही करायचं ते देवासाठी करायचं, या पद्धतीचा समाज होता. म्हणून आपले जे पूर्वज आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला काय केलं, तर धार्मिक आणि आध्यात्मिक कारण जोडलेलं आहे. आज आपण आणि आपल्या मुलांनी विज्ञानाची कास धरलेली आहे. म्हणून आज एक पालक, जागृत पालक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीला त्या काळातल्या लोकांनी जे आध्यात्मिक कारण जोडलं होतं तेच आध्यात्मिक कारण आज वैज्ञानिक कारण कसं आहे हे स्वतः आपण समजून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांना ते समजून सांगायचं आहे. आणि जो शाश्वत सुखाचा ठेवा आहे तो पुढच्या पिढीला आपण तो भाल करायचा आहे. कारण प्रत्येक गोष्टी मग ज्या आपल्या पूर्वजांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या मग काय आहे, तर खऱ्या अर्थानं समाधान मिळण्याचं, शाश्वत सुख मिळण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला हे समजून सांगता आलं पाहिजे आणि तेच सांगण्याचं काम विज्ञानाच्या माध्यमातून सांगण्याचं काम आहे, ते आजच्या पालकांनी जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर परीकथा, दंतकथा, जादूच्या कथा याबद्दलची ओढ जी आहे ती कमी झालेली असते. वस्तुस्थितीदर्शक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे मुलं लक्ष देतात. विज्ञानातील प्रयोग करणे, प्रतिकृती करणं, माहिती संकलन करणं इत्यादी गोष्टी त्यांना आवडतात, त्यात त्यांना मजा वाटते. तर अमूर्त स्वरूपाचे प्रश्न, कोडी सोडवण्यात मुले रस घेतात. 15व्या वर्षी कुमारांची अभिरुचीला निश्चित एक दिशा प्राप्त झालेली असते. मानसिक विकास जवळजवळ परिपूर्ण झालेला असतो. कल्पनाशक्ती, तर्कशक्ती इत्यादी मनोव्यापार जे आहेत हे प्रौढांच्या बरोबरीने होऊ लागलेले असतात. त्यात गणित, विज्ञानातील चिन्हांचा किंवा प्रतीकांच्या वापरामुळे आपले मत व्यक्त करताना प्रतीकांचा वापर करून थोडक्यात तो मांडतो. या वयात मुली सौंदर्याला जास्त महत्त्व देतात आणि मुलं कर्तृत्वाला जरा जास्त संधी देतात. त्या मुली पण, हल्लीच्या मुली पण देत आहेत कर्तृत्वाला संबंध, आणि मुलंसुद्धा मुलींप्रमाणे छान राहावं, नटावं वगैरे हे आहे. जरी या अवस्थेमध्ये आपण छान दिसावं ही एक वृत्ती प्रत्येक मुलामुलींच्यामध्ये निर्माण होते. सामाजिक जीवन व त्यामधील समस्यांचा विचार करून प्रौढांबरोबर चर्चा करून आपले मत मांडू लागतात. या अवस्थेत शक्यतो शिक्षक व पालकांची मते स्वीकारली जात नाहीत. शिक्षकांच्या बद्दलचा आदर कमी झालेला असतो. आपण आधीच्या अवस्थेमध्ये जे पाहिलं की शिक्षकांच्या बद्दल खूप आदर असतो, तो या अवस्थेमध्ये थोडा कमी झालेला असतो. पालकांच्या बद्दलचा सुद्धा आदर जो आहे तो कमी झालेला असतो. मित्रपरिवारांबद्दल या मुलांना खूप जिव्हाळा असतो. मित्र जे सांगल तेच योग्य मानलं जातं. म्हणून आईवडिलांनी या वयामध्ये आपल्या मुलांचे मित्र कसे आहेत याचा विचार करून लक्ष द्यायला पाहिजे. कारण मित्रांचा पगडा जो असतो तो जास्त या अवस्थेमध्ये पडतो. घरी होणारी धार्मिक कार्य असेल, कर्मकांड असेल, पूजा अर्चा असेल, जप असेल, या इत्यादी सगळ्याबद्दल मुलांच्या मनामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होते. हे असं का करायचं, ही अंधश्रद्धा आहे का, श्रद्धा आहे का, याबद्दल पालकांशी चर्चा केली जाते. काही वेळेस मतभेद होतात, पण पालकांनी योग्य पद्धतीने मुलांना हे समजून सांगावं. या वयात विविध मानसिक शक्तीचा विकास झालेला असतो. भावनिकतेची छाया पडलेली या अवस्थेतील भावनिक विकास. या वयात शारीरिक व जैविक बदल घडून आल्यामुळे मुले व मुली गोंधळतात. उंचीतील वाढ, चेहऱ्यावरील पिंपल्स इत्यादीमुळे मुलींना संकोच वाटतो. तर या वयात विषमलिंगी आकर्षण वाटू लागते. त्यांच्याशी काय आणि कसे बोलावे हे त्यांना समजत नाही. मुली गोंधळून जातात. या वयात कुमारांना आपण लहान आहोत की प्रौढ आहोत हेच समजत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की काहीच एक मुलाने हट्ट केला, तू आता लहान आहेस का, तुला समजत नाही का, आणि मोबाईल मागितल्यानंतर एवढा मोठा झाला आहेस का मोबाईल घ्यायला. म्हणजे मुलांना नक्की कळत नाही की मी लहान आहे का मी मोठा आहे. या गोंधळामध्ये मुलं राहत असतात. या अवस्थेला वादळी अशांततेचा काळ असं म्हटलं जातं.
टर्निंग पॉईंट असंही म्हटलं जातं. आपल्याकडं एक प्रसिद्ध लावणी आहे, 16वं वरीस धोक्याचं. हे 16वं वर्ष जर धोक्याचं ठरू नये असं वाटत असेल तर योग्य संस्कार गरजेचं आहेत पहा. कारण हेच वय धोक्याचं पण ठरतं आणि मोक्याचं पण ठरतं. कारण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर यांनी पहिली सेंचुरी मारलेली आहे. म्हणजे ह्यांचं वय 16व्या वर्षी त्यांनी काय केलं तर ते मोक्याचं ठरवलेलं आहे. त्याला कारण योग्य संस्काराचे आहे. या वयामध्ये जर चांगले संस्कार केले तर तेच वय चांगलं ठिकाणी मुलांना घेऊन जातं आणि जर मुलांवर योग्य लक्ष दिलं नाही, योग्य संस्कार मिळाले नाही तर ते मुलांना अधोगतीला घेऊन जातं. म्हणून या वयामध्ये अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. म्हणून या वयाला वादळी अशांततेचा काळ असं म्हटलं जातं. टर्निंग पॉईंट असंही म्हटलं जातं. नंतर या अवस्थेमध्ये भावनांच्या आविष्काराची पद्धती बदलते. काही वेळा कडवट भाषा वापरली जाते तर काही वेळास असहकार दाखवून राग व्यक्त केला जातो. जे प्रत्येक गोष्ट मोठ्यांनी सांगितल्यानंतर स्वीकारली जात नाही तर काही वेळेस अपोज केला जातो, काही वेळेस आबोला धरला जातो आणि आपला राग जो आहे तो व्यक्त केला जातो. या वयातील कुमार गट करून वावरू लागतात. तर भावी जीवनाची रमणीय सुखस्वप्न जी आहेत त्या कल्पना विलासामध्ये ही मुलं रंगून जातात. दिवा स्वप्न या वयामध्ये पाहिली जातात. कुमारावस्थेतील सामाजिक विकास. या अवस्थेत गट करण्याची वृत्ती सुरू असते. गटाशी एकनिष्ठ असतात. या अवस्थेत सांकेतिक भाषा वापरली जाते पहा. चची भाषा, फची भाषा, रची भाषा, की जेणेकरून आपण जे बोलतोय ते मोठ्यांना समजू नये असं ह्या मुलांना वाटतं. पण मोठी माणसं त्या अवस्थेत होती हे ते विसरतात पहा. कारण आपली भाषा कुणाला कळू नये त्यासाठी वेगळ्या सांकेतिक भाषा ज्या आहेत त्या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो आणि आपल्या गटातला सस्पेन्स जो आहे तो कायम ठेवला जातो. तर या वयात एखादी व्यक्ती आयडियल जी आहे ती मानली जाते. कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला अगदी पूजक मानलं जातं. मग तो एखादा हिरो असेल, हिरोईन असेल, क्रिकेटर असेल, एखादा राज्यकर्ता असेल, कुणीही असेल पहा. आणि मग त्याला इतकं आयडियल मानलं जातात म्हणजे त्याचा फोटो जवळ ठेवला जातो, त्याची सही जवळ ठेवली जाते किंवा त्याचे जे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचा संग्रह केला जातो आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तीबद्दलचं जे मत आहे ते व्यक्त केलं जातं. की आपण आता मोठं झालेलं आहे हे, आपण आता प्रौढ होत चाललेलं आहे हे दाखवण्यासाठी मुलं काय करतात, प्रौढासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. मग तशी भाषा वापरली जातात. कधी कधी काही वेळेस व्यसनाच्या आहारी मुलं जात असतात. या गोष्टीकडे पण पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे. या वयातील मैत्री ही स्थिर स्वरूपाची असते कारण मैत्री ही समान वृत्ती, मूल्य, अभिरुची यावर अवलंबून असते. या वयातली जी मैत्री आहे ती मैत्री काय केलं जातं तर ठरवून, थोडक्यात की एखाद्याचा स्वभाव कसा आहे, आपल्या स्वभावाशी तो स्वभाव मॅच होत असेल तर मैत्री केली जाते. ते एखाद्या व्यक्तीचं आवड कशी आहे, आपली आवड कशी आहे हे मॅच होत असेल तर मैत्री केली जाते. त्यामुळे ही मैत्री जी आहे ती टिकून राहते. नंतर या वयातील मुलामुलीमध्ये भिन्न व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होतं. एकमेकाचं सहवास, त्यानंतर चोरून भेटणं, एकमेकाची वाट बघणं, एखादी व्यक्ती दिसली की गाणं म्हणणं, अशा गोष्टी ज्या आहेत त्यातून त्यांना आनंद मिळत असतो आणि अशा गोष्टी केल्या जातात. या वयातील मुलं हे चांगलं दिसण्याकडे जास्त त्यांचा कल असतो. त्यासाठी आकर्षक कपडे घालणं, दागिने घालणं, सौंदर्य प्रसाधनाचा वापर करणं, नटणं, मुरडणं याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. तर तसंच एखादी नेतृत्व, सहकार्य, चिकाटी इत्यादी गुणांचा विकाससुद्धा या अवस्थेमध्ये होत असतो. कुमारावस्थेतील शैक्षणिक महत्त्व. या अवस्थेत शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक बदल झपाट्याने झाल्याने मुले मुली गोंधळून जातात. म्हणून शिक्षकांनी आणि पालकांनी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी
नैसर्गिक आहेत, त्यात गोंधळून जाण्याची गरज नाही आहे, यासाठी उद्बोधन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता बाल शिक्षणात पण की किशोरवयीन म्हणून शिक्षणामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच योग्य पद्धतीने मुलांना सांगायच्या आहेत. कारण बऱ्याच गोष्टी की ह्या वयामध्ये काही गोष्टी मुलांना शिकण्याकडे कल असतो आणि जर त्या गोष्टी मुलांना समजल्या नाही तर ते चुकीच्या पद्धतीने मुलं समजून घेण्याकडं त्यांचा कल वाढतो. म्हणून प्रत्येक जी गोष्ट आहे ती शास्त्रीय पद्धतीने योग्य पद्धतीने पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांनाही सांगायची आहे की जेणेकरून मुलं चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या व्यक्तीकडनं त्या गोष्टी शिकणार नाहीत. मुलांना प्रौढांसारखं स्वातंत्र्य हवं असतं. शिक्षकांनी आणि पालकांनी ते देण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक गोष्टी जर त्या मुलांना जर आपण अडवलं, प्रत्येक गोष्टी जर बंधनं घातलं तर ती मुलं ही चुकीच्या मार्गाला जातात. म्हणून मुलांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही याची प्रिकॉशन जी आहे ती पालकांनी आणि शिक्षकांनी घ्यायला पाहिजे. या अवस्थेत मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक अनेक समस्या निर्माण होत असतात. तर पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी मनमोकळेपणाने गप्पा मारायला पाहिजेत आणि त्या समस्या ज्या आहेत त्या समजून घ्यायला पाहिजेत. त्याच्यावर योग्य उपाययोजना जी आहे ती उपाययोजना करायला पाहिजे. म्हणजे त्या मुलांना एक आपलेपणा निर्माण होणार आहे. मुलांच्या मनातला गोंधळ जो आहे तो गोंधळ कमी होईल. या वयातील गटाच्या माध्यमातून मूल्ये, वृत्ती यांची जोपासना होते. या मुलांच्यावर विश्वास टाकायचा आहे, त्यांना प्रेरणा द्यायची, त्यांच्याकडून विधायक काम करून घ्यायचं आहे. जर आपण त्यांच्याकडनं बऱ्याच वेळेस असं होतं, तू सारखा मोबाईल काय घेऊन बसतोयस, टी व्ही का बघतोयस, मुलांना तू हे करू नको आपण सांगतो पण काय करावं हेच सांगत नाहीयेत. आणि म्हणून आपण पालकांनी आणि शिक्षकांनी पण की मुलांना विध्वंसक गोष्टी आहेत त्याच्यापासून जर परावृत्त करायचं असेल तर विधायक गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना सांगायला पाहिजेत, त्यांच्याकडनं त्या करून घ्यायला पाहिजेत आणि त्यातून मुलांचा विकास जो आहे तो विकास आपल्याला करता येईल. अशा प्रकारे आज आपण बालकाच्या विकासाच्या अवस्थेमध्ये जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था, जन्मोत्तर अवस्थेमध्ये शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था या प्रत्येक अवस्थेतील शारीरिक विकास कसा होतो, मानसिक विकास कसा होतो, भावनिक विकास कसा होतो आणि सामाजिक विकास कसा होतो याविषयी आपण माहिती पाहिली. आता थोडक्यात CETच्या परीक्षेच्या दृष्टीने यावर आजपर्यंत विचारले गेलेले प्रश्न पहा. बालकाचे जन्माच्या वेळी वजन किती असते? तर 2.5 किलो ते 3.5 किलोग्रॅम एवढे असते. बालकाची उंची 40 ते 50 सेंटीमीटर एवढी असते. जन्म झाल्यापासून 10 ते 14 दिवसाचा काळ याला टिंबटिंब म्हणतात. तर अर्भका अवस्था किंवा याच काळाला विश्रांतीचा काळ असंही म्हणतात. मी सुरुवातीला सांगितले की या काळामध्ये बालकाची वाढ जी आहे, बालकाचा जो विकास आहे तो विकास थांबलेला सारखा वाटतो, म्हणून याला विश्रांतीचा काळ असंही म्हणतात. या अवस्थेमध्ये बालक जे आहे ते सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असतं. तर भीती, प्रेम, असूया या भावना अतिशय तीव्र असतात. त्यानंतर दुसऱ्या किशोरावस्थेमध्ये पहा की शारीरिक वाढ रोखली जाते. कोणत्या अवस्थेमध्ये शारीरिक वाढ रोखली जाते? तर किशोरावस्था. तर या अवस्थेमध्ये कायमचे दात येतात, दुधाचे दात जे आहे ते पडतात आणि कायमचे दात येतात. या वयामध्ये बालक कल्पनेने आजारी पडतं. या अवस्थेला टोळीचे वय असं म्हटलं जातं. म्हणजे टोळीचं वय, वाढ रोखण्याचा काळ, कल्पनेने आजारी पडण्याचा काळ, अशा वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या अवस्थेमध्ये विचारले गेले आहेत. त्यानंतर कुमारावस्थेमध्ये पहा की मुलीमध्ये 13व्या वर्षी आणि मुलांमध्ये 14व्या वर्षी परिपक्वता येते. सामाजिक दडपणाची जाणीव होते. मानसिक संघर्षाचा व भावनिक ताणतणावाचा काळ मानला जातो. या कुमारावस्थेलाच टर्निंग पॉईंट असंही म्हटलं जातं, वादळी वय असंही म्हटलं जातं. अशा पद्धतीने TETच्या परीक्षेच्या दृष्टीने हा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी छान पद्धतीने अभ्यास करावा आणि परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जावे. परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देते आणि मी माझं मार्गदर्शन थांबवते.